गावच्या महोत्सवासाठी बाईंचा कार्यक्रम ठरवायला जायचं म्हणून या येळेला यायचं ठरलं होतं. तर माझा मैत्र येळेवर पत्त्या नाही त्याचा. कुठं गेलाय हा बुराव? बाब्या आगा गा 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 अर्जी आयला ऐ धमानी. अरे काय हा बुराव, काय गाड्या तुझा पत्ता नाही. अरे कुठं वाहता, कुठं इतके दिवस तू? इंग्लंडला गेलो होतो. कुठं? इंग्लंडला. कशाला? 3000 टन बर्फ आणला तिकडनं. एवढा कशाला? काश्मीर मध्ये आपलाच बर्फ आहे सध्या. तुझा? हा. तू कुठं तोंड काळ केलं होतं? मी शारजाला गेलो होतो. शारजाला. शारजाला? मग तिकडं काय वाळवंटात गेलता? 50,000 टन वाळू आणलीये. राजस्थान मध्ये आपलीच वाळू आहे समजी. त्याचा खूप आहे वाटतं सगळा. आणि आबूराव कसं आहे माहिती का, मी असा शारजा मधून फिरत होतो. फिरता 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 एका मॉल मध्ये गेलो. आणि मॉल मध्ये मला दिसली नाही एक गोंडस पोरगी. मी असं गेलो तिच्या जवळ. पोरीच्या माग लगेच? नाही, छोटीशी पोरगी होती ना. छोटी पोरगी. बरोबर. मी म्हणलं कशी आहेस तू पिंटी? तर तिच्या शेजारी एक माणूस उभा होता. तो म्हणला ए पिंटी नाहीये, पिंटे आहे तो. मी म्हणलं सॉरी अंकल. तर जास्त भडकला. का? मला म्हणलं अंकल नाही, मी आंटी आहे. परदेशात तरी डोळे उघडे ठेवून बघत जा रे. पण बाबे माझं असंच झालं गाड्या. काय झालं? ते इंग्लंड मध्ये होतो मी लंडनला. आणि मी एक दिवस असा सकाळी फिरायला निघालो रे. मॉर्निंग वॉकची सवय ना तुला पहिल्यापासून. आणि असं चाललो होतो तर एका घरातनं एक बाई म्हणली अरे बाईच म्हणली आत ये घरात. अयो मग सकाळीच माझ्यावर प्रसंग हा. असा तिच्या घरात गेलो बाईच्या. बाई म्हणली शर्ट काढा की. इंग्लंडची बाई मराठीत म्हणली. ती बोलली इंग्रजीत रे. पण इशारा कळला ना मला. म्हणजे मी लगेच शर्ट दिला काढून. हात पाय थरथर होतो. ती मायला म्हणलं काय परेशानी आली. मग ती पुढं म्हणली बन्यान काढा की. मराठीत. अरे इंग्रजीत म्हणली रे, इशारा कळला मला. बन्यान काढली. मला म्हणली पॅन्ट काढा की. सकाळीच अर्ली मॉर्निंग माझ्यावर प्रसंग. काढली मी पॅन्ट. आता म्हणलो काय बाबा. तिने आवाज दिला टॉमी. एक बारक पोरगा आलं. म्हणली हे बाग दररोज दूध नाही पिलं तर असं दिसशील. बाबे फक्त तुला सांगितलं मैत्र म्हणून गावभर बोंबलं थिंडू नको. काय माणूस आहे का कोण तू? का? अरे पार आपल्या गावची इज्जत तिकडे इंग्लंड मध्ये काढली राव. नाही रे तुझ्या पुरतं सांगितलं. तू गावभर बोंबाटी मारली. असं नसतं रे, असं नसतंय. काय तुला ना स्टँडर्डच नाही बघा तुझ्या आईला. मग आमचं खानदान काय? तुझं खानदान आणि आमचं काय खानदान नाही का? पांदा नाही नुसतं. अरे आमची परंपरा. माझा आजा. तुझ्या आज्याचं काय सांगायला? अरे कसला भारी होता गड्या. मग अरे माझ्या आज्यानं असला मोठा वाडा बांधला होता तुला सांगतो. आणि एवढा मोठा की विचारू नको. वाड्याच्या मागून अशी रेल्वे जायची धुडुक 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 करत. बर एकदा रातच्याला असा आजा झोपला होता. आणि रेल्वे चालली धुडुक धुडुक धुडुक. आज्याची झोपमोड झाली. बर आजा खवळला. दरवाजा उघडला. अख्खीच्या अख्खी रेल्वे घेतली आत ओढून आणि ठेवली संडासात कोंबून. एवढा मोठा वाडा. आणि मग आमच्या आज्याने काय कमी लहान वाडा बांधला काय? केवढा बांधलाय? अरे आमच्या आज्याने मच मोठा वाडा बांधला. केवढा? समोरच्या दरवाजातनं वासरू सोडलं की मागच्या दरवाजातनं गाय होऊनच बाहेर यायचं. नाही पण माझा आजा लई भारी. काय भारी? लई भारी म्हणजे अरे एवढा उंच माणूस तुला सांगतो. असा हाताने पंखा थांबवायचा. आणि आमचा आजा काय बुटका होता का? मग आमचा आजा उंचच होता. मग पण असले रिकाम टेकडे धंदे नाही करायचा तो. नाही पण माझा आजा लई भारी. काय भारी? भारी म्हणजे इमान काय चालवायचं. अयो काय म्हणजे असा उच 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 घेऊन जायचा. आकाशाला भिडवायचा पार. आभाळाला भिडवायचं. मग विमान. अरे शब्दशा घेऊ नको रे. म्हणजे 2 बोट खाली. म्हणजे आबाळाच्या 2 बोट. तेच म्हणायला लागलो मी. म्हणलो आबाळाला टिकून कसं होईल? तसं आमचा आजा नाकानी जेवायचा म्हणा. नाकानी जेवायचा? तेच रे 2 बोट खाली म्हणजे. नाही
पण माझा आज लईच भारी होता. काय भारी तुझा? शिकारीचा केवढा नाद. हा साडवा तिडवा माझा आज जा. हा बिंदास एकटा घुसायचा जंगलात. एकदा गेला असा जंगलात शिकारीला बघतो तर काय हे समोर असा ढाण्या वाघ. आज आबी ठरला नाही. आजाने अशी बंदूक काढली आणि मारणार. लक्षात आलं बंदुकीत गोळ्याच नाही. मग वाघाने खाल्ला असं. माझा आजा लई डेरिंग बाज. तिने असं वाघाकडे बघितलं. कमरेच्या पट्ट्याला हात लावला गोळ्यांच्या. त्यात 2च गोळ्या होत्या. बर. आज ज्यांनी डोक्याला लावलं अशा 2 गोळ्या काढल्या आणि वाघाला फक्त दाखवल्या. वाघ गायब जंगलात. असला भारी आजा होता आपला. तुझं काय आज्याचं सांगायला रे. आमचा आजा कसला महाजूर शिकारी. काय जोरदार शिकारी. म्हणजे अमावस्याच्या रात्रीच फक्त शिकार करायचा. अयो किरा अंधारात जायचा जंगलात. एक दिवस तो असा जंगलात गेला अमावस्याच्या रात्री. किरा अंधार असा चौकड. अयो रातकिड्याची किरकिर. जंगली जनावर वरडायला लागलेले. पण आमचा ह्यो आजा म्हणजे काय आजाच गेला असा समोर एकदा ढापकन ढाण्या वाघ आला समोर. अयो अरे तुझ्या आईला ढाण्या वाघ समोर आजा समोर समोरासमोर उभे 2 जण. आजाने खसकन बंदूक ताणली. त्याच्या लक्षात आला हातात बंदूकच नाही. मग काय त्याने असा वाघाकडे बघितलं आणि खिशात हात घातला. बंदुकीचं लायसन काढलं आणि वाघाला दाखिलो. वाघ गेला पळून. असं कुठं असतं वय? काय असतं? असं काय लायसन दाखवलं की वाघ पळते वय? तुझ्या मायचा उंदीर हाणला तुझ्या आज्याला गोळ्या दाखविल्या की वाघ पळाला. ना आमच्या आज्याने लायसन दाखविलं नाही पळू शकत होय. नाही काय सांगायला रे शहाणपणा. नाही आबुराव बरं ते जाऊ दे. ज्या कामासाठी जमलोय ना ते झालं पाहिजे. आपल्याला बाईकडे जायचं की नाही प्रोग्राम ठरवायला पाल्ला तूच लावी बसला. नाही आता हे बघ मी सांगतो त्या बाईच्याकडे आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. माझं पडणच कपडे पाय तुझे पाय पीठ मागेवानी कपडे. आपलं इम्प्रेशन पडतच का वाई. माझं वागणं माझं ऐक ना. ऐक मी काय म्हणतोय का बाईकडे आपण गेल्यावर काय म्हणल कोण हे रे तिकडं का लगेच तू म्हणायचं मी आहे हुजूर. आलं का ध्यानात? तू काय म्हणणार? कोण रे तिकडं? मी काय म्हणायचं? मी आहे हुजूर. अच्छा म्हणजे तू म्हणणार कोण आहे रे तिकडा? मी आहे हुजूर असं मी म्हणायचं. कोण आहे रे तिकडा? मी आहे हुजूर. बर हे तर इझिली जमन आपल्याला. बर मी जमीतोच. मी लगेच जमीतो. चल बाईकडे चल. कार्यक्रम ठरवायचा म्हणजे वेळ घालू नको त्याच्यात. बाई कोण आहे रे तिकडं? मी आहे हुजूर. अरे तू म्हणायचं होतं ना. मग एक मिनिट. कोण आहात तुम्ही? कोण आहात म्हणजे आमची ओळख नाही बाई. आम्ही आमची ओळख करून देतो. तुमच्या कृपेनं यांच्या कृपेनं गावच्या कृपेनं मायावाला एक बंगला आहे. तुमच्या कृपेनं यांच्या कृपेनं गावच्या कृपेनं माझ्याकडे 12 बंगले. तुमच्या कृपेनं यांच्या कृपेनं गावच्या कृपेनं माझ्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत. तुमच्या कृपेने यांच्या कृपेनं गावच्या कृपेने माझ्याकडे 12 24 ट्रॅक्टर आहेत. तुमच्या कृपेनं यांच्या कृपेनं गावच्या कृपेनं माझ्याकडे 5 एकर शेती आहे बागायती. माझ्याकडे 12 पंच 7 एकर शेती बागायती. तुमच्या कृपेनं यांच्या कृपेनं गावच्या कृपेनं मला एक बाप आहे. मला 12 बाप आहे. या माग या काय म्हणून वस्कन पुढे जायचं नाही. तोंडावर पडत असतो माणूस. इम्प्रेशन हालतोय. काय तू बोला ना बाई. कसं आहे आमच्याकडे प्रोग्राम आहे. तुम्ही आमच्या प्रोग्रामला येसान का? नाही एक मिनिट. तुला कळत नाही कसं बोलायचं? अरे बाईशी कसं बोलायचं असतं गड्या? कसं काय बाई आमच्या गावामध्ये प्रोग्राम ठेवायचा आहे तर तुम्ही येणार का आमच्या गावच्या काय नाला एक माणूस आहे तू. तुला काय शिस्त आहे का काय? अरे नाही. अरे काय तुला लाज घालविली तू? सगळ्या गावाची आबरू घालविल तू नालायक. अरे नाही. अरे बाईला डायरेक्ट भेटून असं बोलत असते तोय. बाई आमच्या गावात असं ही पद्धत आहे. अरे त्या बाईला काय वाटलं असं? ह्यो माणूस समोर आला डायरेक्ट असं उभं राहिला. बाई तुम्ही काय? अरे तुला काय लाज लज्जा आहे का नाही? आता तुझ्या बायकोला जाऊन सांगतो काय पराक्रम केला तू. मी सांगतो वहिनी डायरेक्ट जाऊन बाईला असं केलं म्हणतो कार्यक्रमाला येतात. त्यांनी एकदा केलं मी कानफडत वाजवलं. तुमचं काय करायचं आता? नाही मी सांगत होतो बाई ह्याला कशी मार खायची सवय आपल्याला नाही. ह्यो मागच्याच महिन्यात आमच्या गावात काय झालं. त्या सध्याची आई माय मेली. तर ही तिथं गेले म्हणला जाऊ द्या सध्या कायला रडतो. तुझी एकट्याची आई थोडीच होती म्हणला. माझी आईच होती. सगळ्या गावाची आई होती. मग
आणि दुसऱ्या आठवड्यात महाद्याची बायको मेली. हा. तिथं जाऊन म्हणलं हे काय जाऊ दे काय रडतो, तुझी एकट्याची थोडीच बायको होती, माझी बायकोच होती. सगळ्या गावाची बायको. महादेवी इतका बडवलाय त्याला. आणि मागच्याच आठवड्यात एका लग्नात मार खाल्लाय त्याने. तिथं गेलाय बायांमध्ये आणि स्वतःच म्हणायला लागला मी उखाना घेऊ का, मी उखाना. कुणी आग्रह करीत नाही तरी पुढं पुढं करायची सवय. आणि घेतला उखाना. म्हणला नाही नाही म्हणता म्हणता झाल्या फार चुका, नाही नाही म्हणता म्हणता झाल्या फार चुका, वत्सलाचं नाव घेतो द्या एक एक मुका म्हणला. बायांनी ह्याला मार खायची सवय नाही ना. आपलं तसं नाही, स्टँडर्ड काम आहे आपलं. तू जास्त बोल नको. काय बोल नको? कमी मार खाल्लाय का काय? तुम्हाला सांगतो बाई, अहो याची तरा ऐका तुम्ही फक्त. काय तरा ऐकतो? आमच्या गावची चंपा ती पोरगी असली देखणी. मग हा एकदा बाजारात तिच्याकडे गेला, तिला अडवली रस्त्यात नाही आणि तिला म्हणला ए चंपा माझा तुझ्यावर जीव जडलाय. मग त्यावर ती भडकली, पायातली चप्पल काढली, हाणली मुसकाटात. तर ह्यो म्हणतोय कसा तिला, ए चंपा तू मला रागानं मारले का बंकस केलीये? ती म्हणली मूडद्या रागाने मारली. तर हे म्हणते कसा, मग ठीक आहे आपल्याला बंकस आवडत नाही. मग आपलं कामच तसं आहे, कामच आपलं तसं आहे. तुम्हाला सांगतो लहानपणीपासून मला असे सवय आहे. एकदा गणिताच्या मास्तरनी नापास केलं मला. मला त्यांनी प्रश्न विचारला, मला आब्या माझ्याकडे 5 खेळ आहेत, त्यातले 3 मी तुला दिले, तर माझ्याकडे किती राहिले? मला उत्तर आलं नाही, नापास केला. मी घरी जाऊन सांगितलं म्हातारीला आमच्या, म्हणलं गणिताच्या मास्तर नापास केलं. म्हातारी बडकली, मास्तरकडे गेली, नाही मास्तरड्या काय 2 खेळासाठी पोरग नापास करतो ना म्हणे, घे 2 डझन खेळ. आमच्या खानदानीच आहे तुम्हाला सांगतो. आणि माझ्या इतका चांगला शिक्षक तुम्हाला भेटायचा नाही, खरंच की शपथ. आमच्या गावातली मंदी मला ज्योतिष्य सांगायचा नाद आहे ना. भविष्य मी लगेच सांगतो कोणाचं. तुमचं सांगू का? नाही नंतर सांगतो, पण गावाकडे सांगत होतो मी. तो मंदी आली, मंदी म्हणली मलाही शिकवा ना भविष्य बघायला. म्हणलं अगं सोपं असतं भविष्य. ती मागच लागली माझ्या, मला शिकवा ना मला शिकवा ना. म्हणलं ठीक आहे शिकवितो. म्हणलं तुझे डोळे मीठ आणि गाल पुढं कर. ती म्हणली नको बाया पप्पी घेशील. म्हणलं बघ तुला कळायला लागलं की नाही भविष्य. गोष्ट साधी, आपलं कामच तसं आहे, कामच तसं आहे आपलं. हे तर काहीच नाही. मी पहिल्यांदा विमान प्रवास केला, असा एअरपोर्टच्या बाहेर आलो. पहिल्यांदा विमान प्रवास केलेला, आमच्या गावाकडचा पहिला माणूस आहे मी. आणि मग मी आलो बाहेर आणि एकाला म्हणलं ए टॅक्सी घेऊन ये. तो भडकला माझ्यावर. तो म्हणला मी काय टॅक्सीवाला आहे का, विमानाचा पायलट आहे म्हणला. तर मी म्हणलं एवढा काय आखडतो, जा विमान घेऊन ये. आपण ऐकून घेत नाही, लगेच सांगतो आपलं टेन्शनच घ्यायचं नाही, असा विषय. ही बुद्धीच नाही याला, ही अक्कल यायची बघा. बुद्धीचं काय रे? काय बुद्धी आहे तुझ्याकडे? तुझ्याकडे काय बुद्धी आहे? नाही तुझ्या बुद्धीची थांब, तुझ्याकडे तुला प्रश्नच विचारतो, मग तुम्हाला कळेल बाई याची बुद्धी काय. विचारच. आता माझं उत्तर दे बघ. हा मी तुला आज 2 कोंबड्या दिल्या, हा उद्या अजून 2 कोंबड्या दिल्या, बर परवा अजून 2 कोंबड्या दिल्या, हा तुझ्याकडे किती कोंबड्या झाल्या? 7. हे असे बघितलं ना, बुद्धी आहे का नाही? जा परत एकदा बघा, नीट बघा. हे बघ तुला आज 2 कोंबड्या दिल्या, बरोबर आहे, उद्या अजून 2 कोंबड्या दिल्या, 2 दिल्या, परवा अजून 2 कोंबड्या दिल्या, किती झाल्या तुझ्याकडे? 7 कोंबड्या. एक मिनिट मी विचारते. हे बघा आपण जरा एक्झाम्पल चेंज करूया. मी आज तुम्हाला 2 चॉकलेट दिले, बर. उद्या 2 चॉकलेट दिले, बर. परवा 2 चॉकलेट दिले, किती चॉकलेट झाले? 6 चॉकलेट. बघा झालं. बाईची चॉकलेट बरं कळतात, माझ्या कोंबड्या कळणार होय तुला? तुझ्या आईला विचार. हे बघ नीट ऐका. मी तुला आज 2 कोंबड्या दिल्या, उद्या अजून 2 कोंबड्या दिल्या, परवा अजून 2 कोंबड्या दिल्या, सांग किती कोंबड्या झाल्या तुझ्याकडे? 7 कोंबड्या. अरे कसं काय? अरे माझ्या घरी आधीची एक कोंबडी आहे, ती कुठं काशीत घालायची? सारखा मला विचारायला लागला. आणि माझ्या बुद्धीचं काय काढतो, तुझ्या बुद्धीचं मी तुला विचारतो प्रश्न. मला सांग प्रश्न कसा विचारत जाऊ? कोंबड्या आणि चॉकलेट असले प्रश्न नसतात रे, मग स्टँडर्ड प्रश्न विचारले पाहिजे. मला सांग भारत देशामध्ये सगळ्यात जास्त बर्फ कुठं पडतो? काश्मीर मध्ये. चुकलेलं आहे उत्तर तुझं. हिमालयामध्ये. अरे उत्तर चुकलेलं आहे तुझं. मग कुल्लू मनाली मध्ये. अरे हट. अरे मग कुठं पडतो? बुद्धी लागते बाई त्याला. सांग ना बर्फ कुठं पडतो? अरे भारतामध्ये सगळ्यात जास्त बर्फ
दारूच्या ग्लासात पडतो. दारूच्या ग्लासात? हा. आणि कधी पडतो? गटारीला. बुद्धी अशी लागती रे. मला सांग हे काय? हे काय छान छान आहे. छान छान नाही, मग गुरुवार आहे ह्यो. असं कसं गुरुवार? सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. बुद्धी अशी लागती, माणूस गुंडाळता आला पाहिजे. बाई हा? तुम्ही आमचं हे पा लक्षात घ्या, आमचे भांडणं चालू राहतील, पण तुम्ही आमच्या कार्यक्रमाला यायचं काय? एक मिनिट, तुम्ही ना खूप खूप भांडताय. हा. पण माझ्या एक लक्षात आलंय, काय? तुम्ही कलावंत खूप चांगले आहात. चांगले म्हणजे कलावंतच आहेत मॅडम आम्ही. तुम्ही आम्हाला ओळखीलं, कलावंताची नजर लागते त्याला. Yes, yes. अहो, परवाच हागंदारी मुक्त गावावर कसलं गाणं केलं मी, हो? भयंकर गाजलं. टंबूला घेऊन जाऊ नको तू ग पांदीला, नवऱ्यानी ग अंगणामध्ये संडास बांधाला, तुझ्या नवऱ्यानी ग अंगणामध्ये संडास बांधाला. लय गाजलं गाणं. वा वा, मस्त मी मस्त. कवाय हसवितो माणसं. हो? हा, आपल्याला जोक आणि तीन मिमिक्री आणि सगळं येतं आपल्याला. काय सांगता? फक्त हे शहराकडले लोक दखल घेणार माझी. नाही तर कसला ऍक्टर आहे मी. हो? कसले विनोद करतो मी. हा, जरा सांगू का हा, विनोद हा, तुम्हाला? सांगा सांगा. बंडू रेल्वे रुळावर उभा होता. हा मागून रेल्वे आली. हा. रेल्वेने कुक केलं. हा. बंडू बाजूला झाला, रेल्वे पुढे गेली. यात कुठे आलाय विनोद? काही नाही विनोद. दुसरा दिवस हा. बंडू रेल्वे रुळावर उभा होता. हा. मागणं रेल्वे आली. हा. बंडूनी कुक केलं, रेल्वे बाजूला झाली, बंडू पुढे गेला. अहो, पण यात सुद्धा काही मोठा विनोद नाहीये. तिसरा दिवस हा बंडू रेल्वे रुळावर उभा होता. हा. मागून रेल्वे आली, हा. दोघांनी कुक केलं, रुळ बाजूला झाले, दोघं पुढे गेले. कलावंत हे पहा बाई, आपण ठरविलं की आपण कलाची अदाकारी अशी करतो. क्या बात. पण बाई आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो. हा. आम्ही एवढं आमच्या गावाकडनं तुम्हाला विनंती करायला आलो, आमच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हा. हो, हो, हो. अहो, मानदेश महोत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो. मागच्या वर्षी दुष्काळामुळे साजरा करता आला नाही, पण यंदा पाऊस जरा बरा झालाय. वा. आणि आम्ही कसं मान तालुका, खटाव तालुका म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांनी साहित्यात अजरामर केलेला आमचा तालुका आहे, आमचा देश आहे. खरंय खरंय. बाई आमची एवढी विनंती आवेरू नका, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या. हो. आम्ही मानदेशातले माणसं आहेत, आम्ही भांडत जरी असलो तरी प्रेमाने भांडतो. वा, वा, आमचं नारळावानी असतं, बाहेरून टणक आणि आतून गोड. अगदी खरं. तुम्ही येऊन आमचा पाहुणचार घ्या एकदा. नक्की नक्की. आणि कार्यक्रमामध्ये एक डान्स करायचा. कुठला हो? लुंगी डान्स. चला चला चला, तयारी करायला लागेल. चला 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 चला. अहो, लुंगी